अगदी 5 मिनिटाचं काम आहे. हा अर्ज करून द्या. तुम्हाला अवजारासकट छोटा ट्रॅक्टर मिळेल. त्यामध्ये तुम्हाला खर्च येईल फक्त 20 ते 30,000 रुपये, म्हणजे फक्त 10% रक्कम तुम्हाला भरावी लागेल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मिनी ट्रॅक्टर योजना, गव्हर्नमेंटने जे काही अनुदान मिनी ट्रॅक्टर योजनेवर दिलेले आहे, याविषयी माहिती बघणार आहोत. हा ट्रॅक्टर मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय लागेल, अटी काय आहे, लाभ वैशिष्ट्ये काय आहे या योजनेचे, अर्ज ऑनलाईन कसा करायचा, संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त 5 ते 10 मिनटं लागेल. जे काही डॉक्युमेंट या व्हिडिओमध्ये मी देणार आहेत, ते डॉक्युमेंट तुम्ही एकदा आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून घ्या व्यवस्थित, आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतील. तुम्हाला कोणत्याही ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही तालुक्याला, तहसीलमध्ये, पंचायत समितीमध्ये जाण्याची गरज नाही. घरच्या घरी ऑनलाईन तुम्ही हा अर्ज भरू शकता. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता, मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू झालेली आहे. 90% अनुदान आहे आणि ही अनुदान योजना महाराष्ट्र सरकारने राबवलेली आहे. छोट्या शेतकऱ्याला छोटा ट्रॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. याचं मेन उद्दिष्ट आहे शेती उपयोगी कामे आसपासच्या शेतकऱ्याची सुद्धा करून पैसे कमवू शकतो. यावर फक्त मित्रांनो 10% रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे. 90% अनुदान गव्हर्नमेंट देणार आहे. मिनी ट्रॅक्टर योजनेचे जे काही अटी आणि शर्ती आहे, 5 अटी आणि शर्ती आहेत, ते बघूया आपण. या मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना अर्ज करता येणार आहे. तर यामध्ये आपण बघू शकता, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध या व्यक्तींना अर्ज करता येणार आहे. तर आपल्या घरातील कोणतीही महिला किंवा कोणताही माणूस बचत गटामध्ये असेल तर त्यांना अर्ज करता येणार आहे. बचत गटाचा जो मेन आहे, त्यांच्या थ्रू हा अर्ज घेता येणार आहे. या अर्ज करणाऱ्या बचत गटातील 80% सदस्य हे नवबौद्ध घटकातील व अनुसूचित जाती व प्रवर्गातील असावे लागतील, ही एक अट आहे. अर्ज करणाऱ्या गटातील सदस्य म्हणजेच अर्जदार हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पाहिजे, ही तिसरी अट आहे. चौथी जी आहे, जो बचत गट या मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत अर्ज करत आहे, त्या गटातील सचिव आणि अध्यक्ष हे नवबौद्ध घटकातील किंवा अनुसूचित जाती व प्रवर्गातील असावे लागतील. पाचवी अट आहे, या योजनेअंतर्गत ज्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर देण्यात येईल, त्यांना मिनी ट्रॅक्टर हा विकता येणार नाही किंवा गहाण ठेवता येणार नाही. यामध्ये मित्रांनो, आपण पुढे अर्ज कसा करायचा हे पण सांगणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर या मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेमध्ये अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 3,50,000 रुपयेपर्यंत लाभ देण्यात येईल. म्हणजेच या योजनेअंतर्गत 90% अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान 3,15,000 रुपयापर्यंत आपल्याला मिळेल. उर्वरित 10% जो हिस्सा आहे, तो 35,000 रुपये हे स्वतः लाभार्थी बचत गटाला भरावे लागतील. या योजनेचा मुख्य उद्देश बघितला तर, या मिनी ट्रॅक्टर योजनेचा मुख्य उद्देश बचत गटाचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे. त्याचप्रमाणे बचत गट ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलित यंत्र भाड्याने देऊ चांगले उत्पन्न देखील मिळू शकतात. त्याचप्रमाणे मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत बचत गटातील सदस्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पुढचा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी लागणारे जे कागदपत्रे आहे ते प्रत्येकाकडे असतातच. पहिलं जे आहे आपलं बँक पासबुक तर प्रत्येक शेतकऱ्याकडे असतंच. दुसरं आहे, जो काही बचत गटामध्ये आपण आहात त्या गटाचे घटनापत्र आपल्याला लागेल. तिसरं कागदपत्र आहे बचत गटाचे कार्यकारिणीमधील सदस्याची मूळ यादी, किती सदस्य आहे याची यादी आपल्याला या योजनेसाठी लागेल. बचत गटातील सर्व सदस्यांच्या जातीचा दाखलासुद्धा आपल्याला या योजनेमध्ये लागेल, कारण की ही योजना फक्त अनुसूचित जाती जमातीसाठीच निर्माण केलेली आहे. पाचवा महत्त्वाचा कागदपत्र आहे कोऱ्या कागदावर फोटोसहित बचत गटाची ओळखपत्र. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि शेवटा जो आहे आधार आणि पॅन कार्ड आपल्याला लागणार आहे. हे सर्व जे डॉक्युमेंट आहे इझिली अवेलेबल असतात. हे सर्व डॉक्युमेंटचे आपल्याला फोटो काढून घ्यायचे आहे एकदा बनवून, आणि ऑनलाईन अपडेटसाठी आपल्याला फक्त 5 ते 10 मिनटं लागणार आहे. वेबसाईट पण मी या व्हिडिओमध्ये शेवटी देणार आहे. तर मित्रांनो, मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी आपल्याला वेबसाईटवर जायचं आहे अर्ज करण्यासाठी. mini.mahasamaajkalyan.in आपण स्क्रीनवर बघू शकता. ही वेबसाईट लिहून घ्या. या वेबसाईटवर गेल्यानंतर
पहिल्यांदा रजिस्टर करून साइन इन व्हायचे आहे. पहिल्यांदा रजिस्टर करा, कारण की तुम्ही नवीन असाल. तर रजिस्टर केल्यानंतर आपल्याला ईमेल आय डी, पासवर्ड, आपला नाव वगैरे लागेल. तर त्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट मी सांगितले आहे, या डॉक्युमेंटचा प्रत्येक डॉक्युमेंटचा PDF फाईलमध्ये फोटो आपल्याला घ्यायचा आहे आणि आपलं नाव, पत्ता, ॲड्रेस, पोस्टल कोड सर्व भरून ते डॉक्युमेंट आपल्याला यामध्ये अपलोड करायचे आहे. ज्यावेळेस अपलोड केल्यानंतर शेवट सेव्ह करून द्यायचे आहे, त्यावेळेस आपलं रजिस्ट्रेशन होणार आहे. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपणाला तुमच्या ईमेल आय डीवर तुम्हाला जर तुमचं अनुदानामध्ये नाव आलं तर तुम्हाला त्यावर ज्या काही सूचना आहेत त्या मिळत जातील. हा होता मित्रांनो महत्त्वाचा व्हिडिओ. तसा मित्रांनो तुम्हाला अर्ज जर करायचा असेल तर यूट्यूबवर बरेच व्हिडिओ आहे कसा अर्ज करायचा. आपण सिम्पली टाईप करून मिनी ट्रॅक्टर अर्ज कसा करायचा असे टाईप करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. हा होता महत्त्वाचा व्हिडिओ. आवडला तर लाईक नक्की करा. आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करू शकता. धन्यवाद. चला भेटूया शेवटसोबत. तोपर्यंत नमस्कार.